नमस्कार, टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल आईस्क्रीम बनवणार आहोत। आज आपण बनवणार आहोत मँगो स्टफ आईस्क्रीम। बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला 2 कप दूध लागणार आहे। हे दूध मी म्हशीचं घेतलेलं आहे। तुम्ही फुल क्रीम मिल्क पण घेऊ शकता। 20 ते 25 मिनिट दूध छान उकळून घ्यायचं आहे। दूध घट्ट होईपर्यंत छान 20 ते 25 मिनिट उकळून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या बाजूला इथे मी अर्धी वाटी कोमट दूध घेतलेलं, त्या दुधामध्ये 3 चम्मच मिल्क पावडर घालून घ्यायचं, 1 चम्मच कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं। सगळं व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गुठळ्या अजिबात राहता कामा नये। हे मिश्रण आपण दुधामध्ये घालणार आहोत। हे मिश्रण दुधामध्ये घातल्यामुळे दुधाला छान दाटसरपणा येतो। तयार केलेलं मिश्रण उकळत्या दुधामध्ये अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण घातल्यानंतर दूध अजून 10 ते 15 मिनिट छान उकळून घ्यायचं। 10 ते 15 मिनिट मी हे दूध छान उकळून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही मस्त असा दुधाला दाटसरपणा आलेला आहे। सगळ्यात शेवटी दुधामध्ये 3 चम्मच साखर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि दूध पूर्णपणे गार करून घ्यायचं। दुधामध्ये मी 3 चम्मच साखर पण घातलेली आहे, तो व्हिडिओ स्किप झाला। एक पिकलेला ताजा आंबा आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आंब्याची वरची देठ आपल्याला कापून घ्यायची आहे। आता अलगदपणे आंब्यातली कोय आपल्याला चम्मचच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी आंब्यातली कोय व्यवस्थित बाहेर काढून घेतली। आता या आंब्यामध्ये तयार करून घेतलेलं आईस्क्रीमचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। तुम्ही या आईस्क्रीमच्या मिश्रणामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स पण घालू शकता। 8 ते 9 घंटे हा आंबा मी डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। 8 ते 9 घंट्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त आपली आंब्याची आईस्क्रीम तयार झालेली आहे। आंब्यावरची साल काढून त्यानंतर हा आंबा तुम्ही छान कट करून घेऊ शकता, पण मी यावरची साल न काढताच आईस्क्रीमच्या छान अशा स्लाइस करून घेतलेल्या आहे। अगदी काही मिनिटामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपली मँगो स्टफ आईस्क्रीम तयार झालेली आहे। चवीला तर खूप भन्नाट लागते ही आईस्क्रीम। तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये ही आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग।